मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येते आहे आणि ती बातमी म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावणं धाडलं आहे. एका आंदोलकाला बोलावणं धाडलं आहे आणि ते आंदोलक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. कोल्हापूर गादीचे प्रमुख असलेल्या संभाजी महाराजांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केलेलं आहे. विषय संभाजी महाराज उपोषणासाठी बसलेत याचा. मराठा समाजाच्या मागण्यासाठी आरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा लढा सुरू आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजांना बोलवणं धाडलं आहे. आता तुम्ही म्हणाल या बातमीत काय विशेष आहे? मला या बातमीच्या सोबतच काही गोष्टीची आठवण करून द्यायची आहे आणि ती आठवण अशी आहे की जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. मी तुम्हाला अजूनही अपडेट करतोय. छत्रपती संभाजी महाराजांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांचा भाजप प्रवेश नव्हे. ज्यावेळी संभाजी महाराजांची राज्यसभेवर नियुक्ती झाली त्यावेळेला महाराष्ट्राचे मोठे नेते शरद पवार यांनी एक विधान केलं होतं. विस्मरणशक्ती अधिक आहे, आठवण सातत्यानं करून द्यावी लागते आणि ते विधान होतं, आता छत्रपतींची नियुक्ती पेशवे करू लागलेत. ते म्हणाले होते, मी आजवर ऐकलंय, मी आजवर पाहिलंय की पेशव्यांची नियुक्ती छत्रपती करतात, पण आता छत्रपतींची नियुक्ती पेशवे करू लागलेत. याला इतिहासाची साक्ष आहे. छत्रपती शाहू महाराजांनी, पहिल्या शाहू महाराजांनी सातारच्या गादीवर विराजमान झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा शाहू महाराजांची सुटका झाली औरंगजेबाच्या तावडीतून, मुघलांच्या तावडीतून, तेव्हा ते छत्रपतींच्या शासनाचे प्रमुख बनले आणि त्यानंतर त्यांनी पेशव्यांना आपली नियुक्त करून टाकलं होतं राज्य सांभाळण्यासाठीचं, राज्याचा कारभार बघण्यासाठी. हा इतिहासाचा दाखला. आणि शरद पवारांनी जो दाखला दिला तो असा होता की आता पेशव्यांची नियुक्ती छत्रपतींनी नव्हे तर छत्रपतींची नियुक्ती पेशवे करू लागलेत. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एक ब्राह्मण मुख्यमंत्री असताना एका छत्रपतीला राज्यसभेवर नियुक्त करण्याची शिफारस होते म्हणून त्यांनी तो संदर्भ जोडला होता. शरद पवार अत्यंत चाणाक्ष माणूस आहेत बघा, अत्यंत चाणाक्ष. कधी कोणता विषय काढावा हे त्यांच्याकडून समजून घ्यावं. म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक ब्राह्मण माणूस झालाय आणि शरद पवारांना न जमलेली चमत्कार त्या माणसानं करून दाखवलाय. तो म्हणजे 5 वर्ष सत्तेवर राहण्याचा सलग. शरद पवारांच्या कारकिर्दीत एकदाही 5 वर्ष शरद पवार सत्तेवर राहू शकलेले नाही. या शरद पवारांनी बरोबर मुद्दा काढला आणि तो देऊन टाकला आणि याची चर्चा झाली. आता शरद पवारांना मला आठवण करून द्यायची आहे. तेच राज्यसभेचे सदस्य आणि छत्रपती संभाजी महाराज आता उपोषणाला बसलेले आहेत. बघा, छत्रपतीचा वंशज उपोषणाला बसलेला आहे आणि छत्रपतींच्या ज्ञाती बांधवांसाठी ते काम करतात. मी प्रजेसाठी हा शब्द वापरत नाहीये, ज्ञाती बांधवांसाठी ते काम करतात. ज्या मराठा समाजाने वीर लढवय्ये दिले, या महाराष्ट्राला राजे दिले, या महाराष्ट्राची कारभार, या महाराष्ट्राची धुरा ज्यांनी आपल्या समर्थपणे खांद्यावर वाहिली, मग छत्रपती शिवाजी महाराज असोत, छत्रपती संभाजी महाराज असोत, छत्रपती राजाराम महाराज असोत, छत्रपती पहिले शाहू महाराज असोत, दुसरे शाहू महाराज असोत की अन्य कोणतेही नेते, राजकीय नेते असोत किंवा जुन्या काळातील लोक असोत, माधवराव सिंधियांचा पराक्रमाचा इतिहास, घराण्याचा इतिहास आपल्याला चांगला ठाऊक आहे. महाजी शिंद्यांपासूनचा, जनकोजी शिंद्यांपासूनचा, दत्ताजी शिंद्यांपासूनचा, हा महाराष्ट्राचा पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या मराठा समाजाला आज जी अडचण होते आहे ती अडचण मराठा समाजाचे जाणते राजे म्हटलेले शरद पवार समजून घेऊ शकलेले नाही आहेत. माझा एकमेव प्रश्न आहे, म्हणजे फार फापट पसारा नकोच. देवेंद्र फडणवीसांच्या काळात मिळालेलं आरक्षण तकलादू होतं अशी टीका महाविकास आघाडी सरकार करतं. फडणवीसांचं सरकार 2014 ते 2019 या कालखंडामध्ये होतं. 1995 ते 99 शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं.
ती 4.5 आणि ही 5 अशी 9.5 वर्ष वगळता महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे 1960 पासून साधारणतः महाराष्ट्राच्या स्थापनेची ही शताब्दी पूर्ण झालेली आहे. 9.5 वर्षाचा कालखंड वगळला तर 51 वर्ष स्वतःला जाणता राजा म्हणून घेणाऱ्या व्यक्तीच्या पक्षाचं सरकार होतं. मराठा समाजाचं धुरंधर नेतृत्व म्हणून घेणारा व्यक्ती या नात्या प्रकारे सत्तेत सहभागी होते. 51 वर्षामध्ये मराठा समाजाच्या प्रश्नाकडे बघण्याची जाणीव शरद पवारांना झाली नाही. कोणीतरी प्रयत्न केला, त्यात कायदेशीर त्रुटी राहिल्या आणि त्या त्रुटीचा उपयोग करून पुन्हा एकदा मराठा समाजाच्या नावानं राजकारण करत शरद पवार हे मराठा विरुद्ध ब्राह्मण अशी दुही पसरविण्याचं काम करतायत का? जर देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती संभाजी महाराजांना राज्यसभेवर नियुक्त करणं ही पेशव्यांनी केलेली नियुक्ती असं शरद पवारांना म्हणायचं असेल तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आहेत CKP, त्या उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या छत्रपतींना चर्चेसाठी बोलावणं कितपत योग्य आहे? पुन्हा एकदा पेशव्यांनी छत्रपतींना चर्चेचं आमंत्रण दिलं असं म्हणावं लागेल का? कारण जेव्हा जेव्हा छत्रपतींना आवश्यकता होती तेव्हा तेव्हा छत्रपती पेशव्यांना पाचारण करायचे आणि चर्चा करायचे. आता पेशवे छत्रपतींना पाचारण करू लागलेत असं विधान शरद पवार करणार आहेत का? म्हणजे शरद पवारांनी सांगितलं, ठाकरेंनी बोलवलं असं असेल तर तो छत्रपतींचा अपमान होत नाही. पण शरद पवारांनी न सांगता छत्रपती संभाजी महाराजांना देवेंद्र फडणवीस सन्मानाचं स्थान देणार असतील तर तो मात्र छत्रपतींचा अवमान होतो. ही असली नीती शरद पवार राबवून सातत्यानं मराठा आणि ब्राह्मण या समाजामध्ये तेढ पसरविण्याचं काम करतायत. ब्रिगेड सारख्या संघटना, मराठा सेवा सारख्या संघटना, ज्यांच्या मनामध्ये कट्टर मराठापण आहे, अशा संघटना याचा फायदा उचलतात आणि हाच मुद्दा इतिहास म्हणून समोर मांडत राहतात. शरद पवार किती दुहेरी नीती वापरतात हे आपल्याला लक्षात येईल. देवेंद्र फडणवीस कृती करतात ती चूक असते, उद्धव ठाकरे जी कृती करतात ती बरोबर असते, कारण उद्धव ठाकरे आज शरद पवारांच्या सांगण्यावर राजकारण करतायत. ही शरद पवारांची नीती आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. शरद पवारांनी स्वतःला मराठा समाजाचा नेता म्हणून ज्या पद्धतीने इस्टॅब्लिश केलंय त्या पद्धतीने बघितल्यावर शरद पवार खरंच मराठा समाजाचे नेते आहेत का हा प्रश्न आमच्या मनामध्ये सहजपणे येऊन जातो. त्यावर वेगळ्या व्हिडिओमध्ये मी भाष्य करणारच आहे. पण आज देवेंद्र फडणवीसांच्या सोबत लावलेला न्याय शरद पवारांना इथे का लावावा वाटला नाही एवढाच प्रश्न आम्हाला पडतो आणि त्याच प्रश्नावर मी थांबतो. धन्यवाद.